हे दृश्य आपण पाहतो। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकलेला आहे। नांदणीतल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी निघालेली ही मूक पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेली आहे। नांदणी ते कोल्हापूर अशी ही पदयात्रा काढण्यात आली। राजू शेट्टी यात सहभागी झालेले होते। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी म्हणून याआधीच सह्यांची मोहीम राबवली गेली। राष्ट्रपतींकडे हे सगळ्या सह्यांचं पत्र किंवा निवेदन जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। दुसरीकडे महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूरचं जिल्हाधिकारी कार्यालय अशी निघालेली ही पदयात्रा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेली आहे। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आतमध्ये प्रवेश करण्याचा, गेटमधून आतमध्ये प्रवेश करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी हे सगळेच ग्रामस्थ कोल्हापूरकर आता आग्रही आहेत। एकीकडे सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली आहे, दुसरीकडे सगळ्या कोल्हापूर वासियांनी मोठा प्रतिसाद या मूक पदयात्रेला दिला। अगदी लहान मुलांसह थोरा मोठ्यांपर्यंत सगळेच जण या पदयात्रेत सहभागी झालेले होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर ही पदयात्रा धडकलेली आहे। तर राजू शेट्टी हे स्वतः या पदयात्रेत सहभागी झाले होते। अत्यंत आग्रही अशी मागणी आहे। कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी एकीकडे सह्यांची मोहीम त्यांनी राबवली, दुसरीकडे पदयात्रा काढण्यात आलेली आहे। राजू शेट्टी या पदयात्रेत सहभागी झालेले होते। तर दुसरीकडून वनताराकडून सांगितलं जातंय की या हत्तीणीला कोणता आजार झालाय का, तिला नेमकी कशा प्रकारे देखभालीची गरज आहे, या सगळ्या संदर्भात आम्ही तपासणी करतोय आणि कोर्टाच्या निर्देशानुसारच तिला वनतारात आणण्यात आलेला आहे। तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात निघालेली ही पदयात्रा आता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेली आहे। महादेवी हत्तीणीसाठी ज्या वेळेला ही हत्तीणीला वनताराला नेत होते त्यावेळेला तिथले नांदणीतले सगळेच ग्रामस्थ अत्यंत भावुक झालेले होते। या सगळ्या ग्रामस्थांना अश्रू अनावर झालेले होते। त्यावेळेला तिथे मोठा गोंधळ सुद्धा उडालेला होता। पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आलेली होती। या सगळ्यानंतर एकीकडे सह्यांची मोहीम महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राबवली गेली, दुसरीकडे उपस्थितांना या ठिकाणी संबोधित करतायत राजू शेट्टी। आज सकाळी 5:30 वाजता इथे मतदारात आणि तिची शिबिका आहे। चक्रेश्वरी मंदिर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये खेळत होते, बागडत होते। रात्री 12 वाजता त्याच ठिकाणून विदाई झाली, पण जाताना सुद्धा ते आपल्याला आणि मंदिराला विसरले नाही। डोळ्यात अश्रू होते, पण जाताना तिनं मंदिराला अभिवादन करून मानवंदना करून मगच नांदणी गावाचा निरोप घेतलेला होता। खरं तर आपल्या माधुरीवर अन्याय झालेला आहे। तुम्हाला अंधा कानून हा चित्रपट माहिती आहे। या चित्रपटामध्ये खोटे पुरावे तर तयार करून अमिताभ बच्चन यांना हे लगेच घेऊन ठरवलं जातं आणि ते पुरावे ग्राह्य धरून कोर्ट त्याला जन्मठेपेची शिक्षा देतं। सलमान हे वाढव रे जरा, तुझं काय लाईव्ह चालू आहे नाही ना, मला एका वाढव घे, ऑडिओ वाढव। स्पीकर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पेटा नावाची तथाकथित
प्राणी मित्र संघटना अस्तित्वातही नव्हती. म्हणजे 1993 साली पेटा 2000 साली महाराष्ट्रात आली असं मी ऐकलंय. ती अमेरिकेतून आलेली आहे. भलेही अमेरिकेत त्या संस्थेचं काम चांगलं असेल, प्राणी मात्रावर दया करण्यासाठी, प्राणी मात्राच्या हक्कासाठी ती लढत असेल, पण महाराष्ट्रात आणि देशामध्ये मात्र ती पेटा म्हणजे मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांची गुलाम झालेली आहे असं म्हणावं लागेल. मुकेश अंबानीचा मुलगा अनंत अंबानी एक प्राणी संग्रहालय स्थापन केलेलं आहे. त्या प्राणी संग्रहालयाचं नाव